2014ची विधानसभा निवडणूक जशी मनसेच्या मानहानीकारक पराभवासाठी लक्षात राहील, तशीच ती ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM या हैदराबाद स्थित पक्षाचा महाराष्ट्र विधानसभेतल्या चंचू प्रवेशामुळेही लक्षात राहील। औरंगाबाद हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला। औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद ते लोकसभा सगळ्याच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा डौलानं फडकला। मात्र विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघात MIMनं शिवसेनेच्या वर्चस्वाला सुरुंग लावला। शिवसेनेच्या परंपरागत मतांची विभागणी करत आणि मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं मिळवत MIMनं हा विजय मिळवला। देखिए, ये जीत इस बात को दर्शाता है कि पिछले 65 सालों में किस तरह से कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस ने माइनॉरिटी वोट्स के नाम के ऊपर, सेक्युलरिज्म वोट के नाम के ऊपर किस तरह यहाँ के लोगों को बेवकूफ़ बनाया है। हम यहाँ पर आए हैं तो कोई कम्युनल पॉलिटिक्स करने के लिए नहीं आए हैं। हम डेवलपमेंट की अगर बात करेंगे तो पूरे औरंगाबाद शहर के डेवलपमेंट की बात करेंगे। हम यहाँ पर जब आए हैं तो सिर्फ हमारा असेंबली इलेक्शन लक्ष्य नहीं है, आने वाले 6 महीनों के अंदर जो कॉरपोरेशन इलेक्शन है, हम वहाँ पर भी पूरी कोशिश करेंगे कि अच्छे लोग, ईमानदार लोग कॉरपोरेशन में भी जाए। औरंगाबाद शहरात मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास 3 लाख इतकी आहे। त्यामुळे गेल्या वर्षभरापासून MIMनं इथे बस्तान बसवायला सुरुवात केली होती। सिल्लोडमध्ये MIMला तितकंसं यश आलं नाही, मात्र औरंगाबाद शहरात MIMनं प्रस्थापितांना धक्का दिला। महाराष्ट्रामध्ये 24 ठिकाणी MIMने उमेदवार उभे केले। त्यातल्या बहुसंख्य ठिकाणी तिथले उमेदवार हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये MIM हा एक महत्त्वाचा फोर्स राहील आणि त्याच्याबरोबरीने शिवसेना राहील। म्हणजे MIMचा उद्याचा फायदा शिवसेनासारख्या ज्या पक्ष आहेत त्यांना होईल। म्हणजे दोन्ही बाजूला हिंदू मतांचं ध्रुवीकरण, दुसऱ्या बाजूला मुस्लिम मताचं ध्रुवीकरण, अशा प्रकारे मतांचं ध्रुवीकरण करण्याचं राजकारण होईल। पण याच्यात दुर्दैव असं आहे की आपली समाजातली दरी आणखीन वाढण्याचा फार मोठा धोका या निमित्ताने झालेला आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात प्रथमच शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढले। शिवसेनेनं प्रदीप जयस्वाल यांना उमेदवारी दिली, तर भाजपनं शिवसेनेकडूनच आयात केलेला उमेदवार रिंगणात उतरवला। त्यामुळे शिवसेनेच्या मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन झालं। काँग्रेस राष्ट्रवादीची तथाकथित धर्मनिरपेक्षता मतदारांनी झिडकारली। या सर्व बाबींचा फायदा थेट MIMला झाला। त्यामुळे येणारी पालिका निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे। MIMचा चंचू प्रवेश हा मला असं वाटतं भावी राजकारणाची नांदी म्हणावं लागेल। आगामी काळामध्ये पहिल्यांदा आपला सामोरं जाणार आहे ते औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीला। या निवडणुकीमध्ये MIM हा निश्चितपणे दुसऱ्या क्रमांकावर राहणारा पक्ष राहील। मुंबईतल्या भायखळा विधानसभा मतदारसंघावरही MIMनं कब्जा मिळवला। आगामी मुंबई, नाशिक, औरंगाबाद सारख्या मोठ्या महापालिका निवडणुकांवर MIMची स्वाभाविकपणे नजर असेल। विशेषतः मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर असलेल्या भागांत MIM पक्ष लक्षवेधी कामगिरी करू शकतो। याचा सर्वाधिक फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसू शकतो। गंभीर बाब म्हणजे MIMच्या सर्वोच्च नेत्यांची आतापर्यंतची वक्तव्य लक्षात घेतली तर राज्यात पाय पसरवत असलेल्या या पक्षाचा उदय धार्मिक तेढ निर्माण करणाराही ठरू शकतो। माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।